नमस्कार लाडक्या बहिणींनो. बघा आता लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर शासनाने दिलेली आहे असं म्हणावं लागेल. कारण आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते काय होणार आहेत तर लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, ज्या लाडक्या बहिणींनी आपली अद्याप ई-के-वाय-सी जनरेट केलेली नाही, त्यांनी तात्काळ लवकरात लवकर ई-के-वाय-सीची प्रक्रिया जनरेट करायची आहे. आणि जवळपास आता ह्या वेळेस काय झालेलं आहे, 40 लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत. त्यामधून हप्त्यामधून बाद झालेल्या आहेत. आणि हा हप्ता अविरतपणे वयाच्या 65व्या वर्षेपर्यंत हा हप्ता चालणार असल्यामुळं सर्वांनी आपली काय करायची आहे, ई-के-वाय-सी जनरेट करायची आहे. कारण तुम्ही जर ई-के-वाय-सी केली नाही तर तुमचे हप्ते फेब्रुवारीपासून बंद होणार आहेत. त्यामुळं सर्वच लाडक्या बहिणींनी ज्यांची के-वाय-सी नाही, बाकी आहे, अशांनी काय करायचं आहे, 31 डिसेंबर 2025 पर्यंत सर्वांनीच ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. काहींची ई-के-वाय-सीमध्ये चूक झाली असेल तर दुरुस्त करता येते, डबल ई-के-वाय-सी करता येते. हे लक्षात ठेवा. जर तुमची चूक झालेली असेल आणि तुम्ही तसं ठेवता तर तुम्हाला हप्ता तुमचा बंद पडू शकतो. त्यामुळं परत ई-के-वाय-सीची प्रक्रिया जनरेट करता येते, दुरुस्त करता येते, त्यात एडिट करता येते. त्यामुळं काही ज्या महिलांची चूक झाली असेल, ज्यांचे काही चूक दुरुस्त करायची असेल, त्यांनी तात्काळ लवकरात लवकर काय करायची आहे, दुरुस्त करून घ्यायची आहे. 31 डिसेंबर 2025 ही शेवटची आणि अंतिम तारीख आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे हप्ते बंद पडू शकतात. कारण जवळपास 40 लाख महिला ह्या के-वाय-सीच्या माध्यमातून अपात्र झालेल्या आहेत. आणि अपात्र झाल्यामुळं मग तुम्ही लवकरात लवकर ज्यांची के-वाय-सी बाकी आहे अशांनी करून घ्या. नसता मग तुमचासुद्धा हप्ता काय होऊ शकतो, होल्ड होऊ शकतो, बंद पडू शकतो. तुमचा हप्ता फेब्रुवारीपासून पुढं येणार नाही, ह्याची काय करायची आहे, दक्षता घ्यायची आहे. त्यामुळं लवकरच काय करायची आहे, के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यानंतर आता जो राहिला तो नोव्हेंबरचा हप्ता येत्या 4 ते 5 दिवसामध्ये तुमच्या खात्यावर लाडक्या बहिणींच्या जमा होणार आहे. त्यामुळं मग के-वाय-सी जे बाकी असतील त्यांनी के-वाय-सी करायची. नोव्हेंबरचा हप्ता येत्या 4 ते 5 दिवसामध्ये तुमच्या खात्यावर पडेल. त्यानंतर राहिला डिसेंबर आणि जानेवारीचा जो हप्ता आहे ₹3000 ते मकर संक्रांतीच्या अगोदर लाभार्थी महिलांच्या खात्यावर काय होणार आहेत, जमा होणार आहेत. कारण ह्या वेळेची जी संक्रांत आहे, मकर संक्रांत, लाडक्या बहिणींची गोड होणार आहे. कारण एकत्रित ₹4500 त्यांच्या खात्यावर काय होणार आहेत, जमा होणार आहेत. त्यामुळं ही एक त्यांच्यासाठी आनंदाची बाब म्हणावी लागेल. त्यानंतर आता राहिली के-वाय-सीची प्रक्रिया. बघा आता बऱ्याच लाडक्या बहिणींच्या के-वाय-सी करूनही त्यांचे हप्ते बंद पडलेले आहेत. ते का बंद पडलेले आहेत? 4 चाकी वाहन आहे. त्यानंतर पती शासकीय नोकरदार आहेत. 2 नंबर ज्यांच्याकडं इन्कम टॅक्स वगैरे 2.5 लाखाच्या पुढं उत्पन्न आहे, त्यांचेही बंद पडलेले आहेत. आणि ज्यांचं वय 21 ते 65, 21च्या आतमध्ये आणि 65च्या पुढं असणाऱ्यांचं सुद्धा काय होणार आहेत, हप्ते बंद पडणार आहेत. असे विविध कारणं काय केलेली आहेत, त्याला लावलेले आहेत. त्यामुळं मग तात्काळ आपली के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. के-वाय-सीची तारीख काय होऊ शकते थोडासा आता मध्यंतरी हे आचारसंहिता वगैरे असल्यामुळं मग एखादा महिना वाढू शकते असा एक अंदाज आहे. पण त्याची वाढण्याची वाट न बघता तुम्ही काय करायची आहे, लवकरात लवकर तुमची के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आणि येत्या 3 ते 4 दिवसामध्ये तुमच्या खात्यावर काय होणार आहे, नोव्हेंबरचा फक्त ₹1500चा हप्ता जमा होईल. त्यानंतर जो डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते तर 1500 ते मकर संक्रांतीच्या अगोदर लाभार्थी महिलांच्या खात्यावर हे पैसे काय होणार आहेत, जमा होणार आहेत. आणि मकर संक्रांतीला ₹4500चं शासनाकडून लाडक्या बहिणींना काय होणार आहे, गिफ्ट मिळणार आहे. ही एक चांगली काय आहे बाब लाडक्या बहिणींसाठी म्हणावं लागेल, आनंदाची बाब म्हणावं लागेल. कारण त्यांची ह्या वेळेसची मकर संक्रांत काय होणार आहे, गोड होणार आहे. गोड व्हावी, गोड जावो
जाण्यासाठी काय केलेलं आहे शासनाने, आता हे 3 हप्त्याचे नियोजन केलेलं आहे आणि हे तिन्ही हप्ते काय होणार आहेत, थोड्या दिवसामध्ये त्यांच्या खात्यावर कुणाच्या लाडक्या बहिणींच्या, ते बी मकर संक्रांतीच्या अगोदर काय होणार आहे, तो वर्ग केले जाणार आहेत. जे KYC पासून महिला वंचित असतील त्यांनी ह्या KYC दुर्लक्ष न करता तात्काळ आपली KYC पूर्ण करा. काही अडीअडचण आली असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचं सर्व काही अडीअडचणीवर सोल्युशन सांगितलं जाईल. कारण आता KYCची प्रक्रिया काय आहे, सुरळीत चालू आहे. ज्यांना काही अडचण येत असेल, अडचण तर सध्या नाहीच म्हणावं, पण जर आली तर मग काही ज्यांच्या आधारला मोबाईल वगैरे लिंक नसेल त्यांनी ते स्वतः आधार सेंटरला जाऊन काय करायचं आहे, ते जनरेट करायचं आहे. ते स्वतःच राहिलं ते लवकरात लवकर तुम्ही करून घ्यायचं आहे. आणि हप्त्याला हे हप्ते अविरतपणे राहणार असल्यामुळं लवकरात लवकर ही KYCची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. कारण काही लाडक्या बहिणींनी KYC केलेली असली तरी त्यांचे हप्ते बंद होणार आहेत. काही लाडक्या बहिणींनी KYC काही हप्ते बंद पडलेले आहेत, पण KYC केली ते पण त्या निकषामध्ये बसतात वगैरे, तर त्यांचे हप्ते पुन्हा चालू होणार आहेत. असा काय होणार आहे, गोंधळ उडालेला आहे. त्यामुळं मग लवकरात लवकर ही KYC करायची, कारण आपण हप्त्यापासून वंचित राहू नये. आपल्याला हप्त्याला काही अडचण येऊ नये. आपला फेब्रुवारीपासून हप्ता बंद पडू शकतो. यासाठी सर्वांनी काय करायचे आहे, सर्वच लाडक्या बहिणींनी काळजी घ्यायची आहे. आणि संक्रांतीच्या अगोदर लवकरात लवकर काय करायचं आहे, ई KYCची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तुम्हाला 3 हप्ते काय होणार आहेत, संक्रांतीला ते 4,500चे मिळणार आहेत. हे काय केलेलं आहे, आनंदाची बाब लाडक्या बहिणींसाठी ठरलेली आहे. कुणाला काही अडचण वगैरे आली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्याच्यावर सोल्युशन वगैरे सांगितलं जाईल. आणि ज्यांना ई KYCची लिंक नसेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही काय करू शकतात, तुमची ई KYCची प्रक्रिया पूर्ण करू शकतात. धन्यवाद.